Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn by Sandhya Wagh. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 16. चॅप्टर आहे पायथागोरस थेरम. क्वेश्चन नंबर 16 दिलेला आहे. इन फिगर 2.35 या फिगर मध्ये ट्रायंगल PQR इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे तीनही साइड्स इक्वल असणार. पॉइंट S इज ऑन सेगमेंट QR. हा QR सेगमेंट जो बेस आहे ट्रायंगलचा त्यावर S पॉइंट असा आहे की सेगमेंट QR सच दॅट QS इज इक्वल टू 1/3 ऑफ QR, म्हणजे QR जी टोटल लेंथ आहे त्याच्या 1/3 लेंथ QS आहे. प्रूव्ह दॅट 9PS स्क्वेअर इज इक्वल टू 7PQ स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता हे प्रूव्ह करताना वेगवेगळ्या मेथड आहेत. त्यातली एक मेथड आपण यूज करणार आहोत, म्हणजे या ठिकाणी PT दिलेलं आहे. PT हे कन्स्ट्रक्शन आहे. T हा 90 डिग्री असणार आहे, म्हणजे PT परपेंडिक्युलर टू QR. त्यानंतर आपण हे प्रूव्ह करू शकतो. तर रफ मध्ये समजून घेऊया, त्यानंतर पेअर मध्ये आपण व्यवस्थित लिहूया. तर काय दिलेलं आहे, 9P स्क्वेअर इज इक्वल टू 7PQ स्क्वेअर. PS कुठे आहे, हा P पॉइंट आणि हा S पॉइंट. म्हणजे जर आपण ट्रायंगल कन्सिडर केला PTS, यामध्ये PS काय आहे, हायपोटेनियस आहे. बरोबर आहे ना. PS इज हायपोटेनियस 90 डिग्रीच्या अपोजिट साइड. मग ह्या हायपोटेनियसचा स्क्वेअर जर केला तर ॲडिशन ऑफ रिमेनिंग टू साइड असणार, म्हणजे पायथागोरस थेरम आपण या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे आपल्याला एक साइड मिळालेली प्रूफ मध्ये. फक्त आता काय करायचंय, राईट साइडला ज्या PT स्क्वेअर आणि ST स्क्वेअर आहे त्यांच्या व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ PQ कॅल्क्युलेट करायचा. PQ कुठे, हा या ठिकाणी. तो देखील हायपोटेनियस आहे, पण कुठल्या ट्रायंगल मध्ये, PTQ. त्यासाठी आपण T हा परपेंडिक्युलर या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. हे कन्स्ट्रक्शन आहे. हा 90 डिग्री आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे PTQ मध्ये PQ हा हायपोटेनियस आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हे जे दोन टर्म्स आहेत, सेगमेंट आहेत, PT स्क्वेअर आणि ST स्क्वेअर, त्यांचं रिलेशन PQC घ्यायचंय ह्या ट्रायंगल ह्या पायथागोरस थेरम यूज करून, आणि इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. तर हा एक बेसिक कन्सेप्ट आहे. एक बेसिक आपला वे आहे की आपण प्रूफ पर्यंत कसं जाणार आहोत. आणि हे प्रूफ करताना आपल्याला अजून एक गोष्टीची गरज पडणार आहे की हा इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. म्हणजेच काय, PQ इज इक्वल टू PR इज इक्वल टू QR, म्हणजे तीनही साइड्स इक्वल असणार आहेत. म्हणजे आपण QR याचं रिलेशन STC घेऊ शकतो. म्हणजेच काय, ST चं रिलेशन PQ बरोबर घेऊ शकतो, कारण की QS आणि QR चं रिलेशन दिलेलं आहे. QS इज इक्वल टू 1/3 ऑफ QR, म्हणजेच काय, QS इज इक्वल टू 1/3 ऑफ PQ, कारण की PQ आणि QR सेम आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. याचा आपण उपयोग करू शकतो आणि ST चं रिलेशन देखील इन टर्म्स ऑफ PQ कॅल्क्युलेट करू शकतो. तर आपण हे रफ मध्ये लक्षात आलं असेल, पेअर मध्ये व्यवस्थित समजून घेऊया. तर सोल्युशन पहा. गिवन सुरुवातीला आपण लिहूया. या ठिकाणी फिगर मी पुन्हा एकदा ड्रॉ केलेली आहे. इन ट्रायंगल PQR ह्या ट्रायंगल मध्ये PQ इज इक्वल टू PR इज इक्वल टू QR, कारण ही इक्विलॅटरल ट्रायंगल प्रॉपर्टी आपल्याला दिलेली, म्हणजे सगळे अँगल आणि सगळ्या साइड्स इक्वल असणार आहे. सगळे अँगल किती असणार आहे, 60 डिग्री. हा अँगल देखील 60 डिग्री असणार आहे. तिन्ही अँगल 60 डिग्री, तिन्ही साइड्स इक्वल असणार आहेत. अँगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री. आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत, PT परपेंडिक्युलर टू QR, म्हणजेच अँगल PTQ हा 90 डिग्री असणार आहे. अँड अजून आपल्याला काय दिलेलं आहे, QS इज इक्वल टू 1/3 ऑफ QR. QR चा 1/3 QS आहे. तर प्रूफ मध्ये पहा, या ठिकाणी आपण सोल्युशनच्या ऐवजी प्रूफ लिहूया. प्रूफ मध्ये पहा, पहिली स्टेप आपली काय असणार आहे, कन्सिडर ट्रायंगल PTS. बरोबर आहे ना, PTS, कारण आपल्याला PS फाइंड आउट करायचा आहे. PTS हा असणार आहे, PTS ह्या ट्रायंगल मध्ये अँगल PTS इज 90 डिग्री, कारण की आपण PT परपेंडिक्युलर टू QT ड्रॉ केलेला आहे. हा एक राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण पायथागोरस थेरम यूज करणार आणि त्यानुसार लिहिणार हायपोटेनियसचा स्क्वेअर, म्हणजे हायपोटेनियस PS असणार आहे. PS स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. PS स्क्वेअर इज इक्वल टू दिस PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे आणि हेच आपलं प्रूफचं फार महत्वाचं इक्वेशन आहे. आता एक लेफ्ट साइड आपल्याला PS आलेली आहे, PS स्क्वेअर आलेली आहे, जी तशीच ठेवायची. फक्त PT स्क्वेअर आणि ST स्क्वेअर यांचं रिलेशन PQ बरोबर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण ते करूया. आता आपल्याला
दिस पीटीचं रिलेशन विथ इन टर्म्स ऑफ पी क्यू आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी काय स्टेप्स आहेत ते पहा. ट्रायंगल पी क्यू आर इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल, हे आपल्याला माहिती आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम एनी व्हर्टेक्स, जर इक्विलॅटरल ट्रायंगल जर असेल तर त्या इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये कुठल्याही व्हर्टेक्सपासून जर परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केली तर ती मीडियन असते. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलची ही प्रॉपर्टी आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रॉपर्टीमध्ये हा महत्त्वाचा रोल आहे की मीडियन जी आहे ती मीडियन अपोजिट बेसला परपेंडिक्युलर असते. म्हणजे आपण पीटी परपेंडिक्युलर टाकलेला आहे, ती मीडियन देखील असणार. म्हणजे टी इज अ मिड पॉईंट, टी इज अ मिड पॉईंट ऑफ दिस क्यू आर. आणि प्रत्येक अँगल 60 डिग्री आहे, ही तर प्रॉपर्टी आहे जे. मग ट्रायंगल कन्सिडर करायचा पी टी क्यू, ट्रायंगल पी टी क्यू कन्सिडर करायचा की ज्याच्यामध्ये पी टी देखील आहे आणि पी क्यू देखील आहे. आपल्याला पी टीचं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे, म्हणून आपण ट्रायंगल पी टी क्यू कन्सिडर केलेला की ज्याच्यामध्ये पी टी आहे आणि पी क्यू आहे. हा अँगल 90 डिग्री आहे, त्याच्यानंतर हा अँगल 60 डिग्री आहे, म्हणजेच रिमेनिंग अँगल येणारे 30 डिग्री. आलं लक्षात. म्हणजे ट्रायंगल जो आहे पी टी क्यू हा काय झालेला आहे 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री झालेला आहे. आता हा 30 डिग्री का आलेला आहे, कारण की तीनही अँगलची ॲडिशन ही 180 डिग्री असते ट्रायंगलची. त्यापैकी एक 90 डिग्री आहे, एक 60 डिग्री आहे, रिमेनिंग 30 डिग्री असणार. तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री, कारण की हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे. अँगल पी क्यू टी इज इक्वल टू 60 डिग्री, कारण की इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी आपल्याला गिवन आहे. त्यामुळं रिमेनिंग अँगल जो आहे रेस्ट ऑफ द अँगल क्यू पी टी इज इक्वल टू 30 डिग्री. त्याला रिलेशन काय आहे, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. मग ट्रायंगल जो झालेला आहे पी टी क्यू हा 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री झालेला आहे. ती प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत. ही प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते, ही प्रॉपर्टी आपल्याला सांगते की जर ट्रायंगल अशा पद्धतीने असेल तर 30 डिग्रीच्या अपोजिट जी साईड आहे, साईड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ द हायपोटेनियस, आणि साईड अपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्रीच्या अपोजिट जी साईड असेल ती √3/2 ऑफ हायपोटेनियस. ही प्रॉपर्टी आपल्याला 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगलची सांगते. मग आपल्याला या ठिकाणी कामाचं काय आहे, साईड अपोजिट टू 60 डिग्री, साईड अपोजिट टू 60 डिग्री काय आहे पी टी, त्याचं रिलेशन हायपोटेनियसमध्ये येऊ शकतो. ही महत्त्वाची प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. म्हणजे साईड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियस काय आहे पी क्यू आहे आणि 60 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे पी टी आहे. म्हणजे आपण रिलेशन लिहिलेलं आहे की पी टी इज इक्वल टू, रिलेशन लिहिलेलं पी टी इज इक्वल टू √3/2 इंटू पी क्यू, कारण की पी टी 60 डिग्रीच्या अपोजिटची साईड आहे, पी क्यू हायपोटेनियस आहे. आणि त्याचबरोबर 30 डिग्रीच्या अपोजिट साईड कुठली आहे, क्यू टी आहे, दॅट इज हाफ द हायपोटेनियस. हे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. तर पी टीचं रिलेशन इन टर्म्स ऑफ पी क्यू आपल्याला मिळालेलं आहे, जे आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं आहे. आता आपल्याला राहिलेला जो पोर्शन आहे, राहिलेला पोर्शन म्हणजे एस टी, कारण की आपण इक्वेशन 1 जे पुट केलेलं आहे त्याच्यामध्ये पी टी होता आणि एस टी होता. तर पी टीचं रिलेशन पी क्यू बरोबर घेतलेलं आहे आपण. आता एस टीचं रिलेशन घ्यायचं आपल्याला पी क्यू बरोबर. त्यासाठी नेक्स्ट स्टेपमध्ये पहा. आता आपल्याला एस टीचं रिलेशन फाइंड आउट करायचं पी क्यू बरोबर. त्यासाठी एक लक्षात घ्या, क्यू आर जो बेस आहे तो बेस काय असणार आहे, क्यू एस प्लस एस टी प्लस टी आर. या फिगरमध्ये व्यवस्थित पहा, एकदा मी फिगर पुन्हा दाखवतो. बेस जो आहे क्यू आर तो काय असणार आहे, ॲडिशन ऑफ क्यू एस, एस टी आणि टी आर, कारण की एस हा पॉईंट क्यू आर वर आहे आणि टी आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. परंतु त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे टी इज अ मिड पॉईंट, म्हणजेच क्यू आर इज इक्वल टू क्यू टी प्लस टी आर आणि क्यू टी इज इक्वल टू टी आर. हे पण लक्षात आहे, कारण टी इज अ मिड पॉईंट. म्हणजे आपण काय लिहू शकतो, क्यू आर इज इक्वल टू 2 टाइम्स क्यू टी. आलं लक्षात. क्यू आर इज इक्वल टू दिस, क्यू आर इज इक्वल टू 2 टाइम्स क्यू टी आणि क्यू टी म्हणजेच काय, क्यू एस प्लस एस टी. हे 2 टाइम्स काय लिहिलेलं आहे, कारण की टी इज अ मिड पॉईंट. नंतर क्यू टी जो आहे तो क्यू टी म्हणजे काय, क्यू एस प्लस एस टी आणि क्यू एसचं रिलेशन क्यू आर बरोबर दिलेलं आहे. क्यू एस इज 1/3 ऑफ दिस क्यू आर. ह्या सगळ्या याच्यामध्ये पुट केलं तर आपल्याला फक्त राहणार आहे एस टी आणि क्यू आर राहणार आहे. आणि क्यू आर इज इक्वल टू पी क्यू, कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग आपल्याला एस टी आणि पी क्यू मधलं रिलेशन फाइंड आउट करता येईल. हे तुम्हाला फिगरवरून समजलं ते आपण व्यवस्थित खाली लिहूया. तर आपण काय लिहिलेलं आहे की क्यू आर इज इक्वल टू क्यू एस प्लस एस टी प्लस टी आर, कारण हे सगळे पॉईंट कोलिनियर आहेत. म्हणजेच क्यू टी इज इक्वल टू क्यू एस प्लस एस टी आणि
टी इज अ मिड पॉईंट ऑफ क्यू आर, म्हणजेच काय लिहिलेलं आहे पी क्यू इज इक्वल टू क्यू टी प्लस क्यू टी. आता क्यू टी काय लिहिलेलं आहे क्यू एस प्लस एस टी, क्यू टी लिहिलेलं आहे क्यू एस प्लस एस टी म्हणजे 2 टाइम्स क्यू एस प्लस एस टी. क्यू एसचं रिलेशन आपल्याला दिलेलं आहे क्यू एस इज इक्वल टू 1/3 ऑफ क्यू आर, म्हणजेच पी क्यू. आता पी क्यू का लिहिलेलं आहे या ठिकाणी क्यू आरच्या ऐवजी पी क्यू लिहिलेलं आहे कारण की इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, बरोबर आहे ना. क्यू आर इज इक्वल टू पी क्यू हे इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला गिवन आहे, म्हणून पी क्यू लिहिलेला आहे क्यू आरच्या ऐवजी इक्वल टू 2 टाइम्स ब्रॅकेटमध्ये क्यू एसच्या ऐवजी 1/3 ऑफ क्यू आर लिहिलेला आहे, म्हणजेच 1/3 ऑफ पी क्यू, बरोबर आहे की नाही. प्लस एस टी, हा 2 इकडे ट्रान्सफर केला तर पी क्यू अपॉन 2 येणार आहे 1/3 ऑफ पी क्यू प्लस एस टी. फक्त एस टी राहिलेला आहे, एस टी एका बाजूला ठेवा म्हणजेच पी क्यू अपॉन 2 मायनस पी क्यू अपॉन 3. इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर काय येणार आहे 2 आणि 3 या ठिकाणी 6 येणार, मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या 3 पी क्यू मायनस 2 पी क्यू इज इक्वल टू एस टी. म्हणजेच एस टीचं रिलेशन काय आलेलं आहे एस टी इज इक्वल टू पी क्यू अपॉन 6. आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. म्हणजे सुरुवातीचा जो ट्रायंगल आपण कन्सिडर केला होता की त्या ट्रायंगलमध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केला होता, पी टी एस ट्रायंगलमध्ये आपण यूज केला होता की पी टी एस जो ट्रायंगल आपण पाहिला होता हा ट्रायंगल पहा पी टी एस मध्ये आपण पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर. यामध्ये आता पी टीचं रिलेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे, ते रिलेशन पी टीचं रिलेशन जे आलं होतं ते पी टी इज इक्वल टू √3/2 इंटू पी क्यू, पी क्यूचे रिलेशन फाइंड आउट केलं. आत्ता आपण देखील फाइंड आउट केलेलं की एस टी इज इक्वल टू पी क्यू अपॉन 6. तर दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया आणि पी एस आणि पी क्यूचं रिलेशन फाइंड आउट करूया. आपल्याला 2 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, पी टी इज इक्वल टू √3/2 इंटू पी क्यू आणि एस टी इज इक्वल टू पी क्यू अपॉन 6. हे इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं आहे. इक्वेशन 1 आपण लिहिलेलं आहे की पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर. पी टी स्क्वेअरच्या ऐवजी आपल्याला √3/2 पी क्यूचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचा आहे, एस टीच्या ऐवजी पी क्यू अपॉन 6 ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचं. आता यानंतर फक्त आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर येणार आहे. सॉल्व्ह करताना पहा ब्रॅकेटचा स्क्वेअर घेताना √3चा स्क्वेअर 3 येणार आहे, 2चा स्क्वेअर 4 येणार आहे, पी क्यूचा स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर प्लस पी क्यूचा स्क्वेअर आणि 6चा स्क्वेअर 36 येणार आहे. 36 जर आपण या ठिकाणी घ्यायचं म्हटलं तर याला आपल्याला 9 ने मल्टिप्लाय करावं लागणार, म्हणजे 9 इंटू 3 पी क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर आपण 36 तसं ठेवलेलं आहे. 27 9 इंटू 2 म्हणजे 27 पी क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर म्हणजे 28/36 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी लिहिलं आपण पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 28/36 इंटू पी क्यू स्क्वेअर. रिड्यूस केल्यानंतर 4 ने या ठिकाणी मल्टिप्लाय करूया, 4 9 36, 4 7 28, 7/9 पी क्यू स्क्वेअर. 9 या ठिकाणी ट्रान्सफर करा. आपल्याला रिक्वायर्ड प्रूफ जे होतं की 9 पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 7 पी क्यू स्क्वेअर हे आपल्याला मिळालेलं. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.